प्लेयर ऑफ द मैच बॉब डिसोजा, जोरदार तालियां, बेहतरीन बल्लेबाजी, ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत, ये बैग और ये मैन ऑफ द मैच का ट्रॉफी, प्लेयर ऑफ द मैच। और अब बेस बॉलर प्रज्ञेश मिश्रा, कम ऑन प्रज्ञेश मिश्रा, बहुत बढ़िया प्रयास आपने भी प्रज्ञेश किया। बैटिंग में भी ऐसे लग रहा था प्रज्ञेश थोड़ा छा जाएंगे, लेकिन जल्दी आउट हुए। गेंदबाजी में उन्होंने अपना दमखम दिखाया। और केपीएल आप जो बोलते हैं ना मोटरसाइकिल मैन ऑफ द सीरीज, अब मैन ऑफ द सीरीज में अपन बुलेट रखेंगे। बॉलर सिराज, पवन झा है, पवन कहां पर है? पवन नहीं, सिराज ही है ना। स्ट्राइक पर नावेद, नो स्ट्राइक एंड पर साहिल, नॉट सईदू, सईदू नहीं है, साहिल है। तो स्ट्राइक पर रहेंगे नावेद भाई, नॉन स्ट्राइक एंड पर साहिल पाटिल, और गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर सिराज। साहिलची क्षमा मागतो मी, कारण तुला पाटीलच बोलतोय मी. आमचा एक मित्र आहे साहिल, चांगला क्रिकेटर, साहिल पात्रे. ओके साहिल, ओके ओके. साहिल म्हणजे पठाणवाडीमध्ये पण टेस्ट झालं. तो साहिल पात्रे नॉन स्ट्राइक एंड पर, और साहिल के साथ ओपनिंग बैटर नावेद भाई, टीम के ओनर, और गेंदबाजी के लिए अब सिराज. चलो 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Let's play. Action time. Roll camera action. रन संख्या हम देख रहे हैं जिस तरह से 7:15 हो चुके हैं.
आता हुआ ये चौथा डॉट। 4 गेंदे 4 डॉट। बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी सिराज खान, आइकॉन प्लेयर, मित्र प्रेम 11 के। कुरड़ से मल्लड़ तक चलो जल्दी से जल्दी चालू कीजिए। फिर से एक और डॉट गेंद। बहुत ही शानदार गेंदबाजी यहाँ पे, जोरदार तालियां एक बार सिराज के लिए। KPL is here. अरे पर आने तो दो कुछ विकेट विकेट चौका होगा फिर आउट कौन तो आखिरी गेंद, क्या ये मेडन ओवर होगा? यस, दिस इज द फर्स्ट मेडन ओवर ऑफ KPL 2026। जोरदार ताली एक बार सिराज खान के लिए। और यहाँ पे क्या शानदार गेंदबाजी करी है सिराज खान। देखना होगा फॉलो अप ओवर कौन लेके आता है, क्योंकि प्रेशर तो जरूर बनाया है नूर बॉयज के ऊपर। साहिल होंगे स्ट्राइक पे, साहिल पात्रे। देखना होगा साहिल पात्रे भी बड़े बड़े स्ट्रोक्स लगाने माहिर। पावर प्ले नंबर 2। और यहाँ पे देखिए, आप देख सकते हो दर्शकों को कहाँ कहाँ से मैच देख रहे। पहाड़ के एकदम टॉप ऑफ द हिल, वहाँ से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं दर्शक। और हर साल, इसी साल नहीं, हर साल जहाँ जब भी ये मैच होता है यहाँ पे आपको सारे ही पहाड़ों पे देखेंगे कि दर्शक जाएंगे। रात हो दिन हो, कुछ आपको दिखेंगे देर रात 1 बजे 2 बजे 3 बजे, जब तक मैच खत्म नहीं होती तब तक दर्शक आपको दिखेंगे। कल भी हमने देखा था कि हमारी बातें भी सुन रहे थे जो दर्शक थे वहां पे। हमने उनको टॉर्च लाइट ऑन करवाने बोली थी। और पहली गेंद, खराब गेंद जरूर है ये, इससे आता हुआ एक शानदार चौका। कुरड़ से मल्लड़ तक जुनू का असली त्योहार KPL is here. आया आया KPL आया, उठाओ बल्ला मचा दे हल्ला। क्या ये कोई लॉफ्टेड, क्या ये कैच है? यस, और पवेलियन का रास्ता, बड़ा झटका नूर बॉयज के लिए। का पे शोर मचा, हर छक्का सीधा हवा, मला की आन KPL, कुरार की बान KPL, क्रिकेट की शान KPL, कुरार प्रीमियर लीग KPL, क्रिकेट का त्योहार KPL। कुरार पासून मलाड पर्यंत एकच नाव, एकच जल्लोष, आला आला KPL आला। बल्ला उचला, मैदान पेटवा, प्रत्येक जर प्रत्येक विकेटवर थरार, मलाडची आन कुरार। अगले बल्लेबाज आते हुए सईद। देखिए प्रेशर, वो जो विकेट था वो एक चौका जरूर लगाया था, प्रेशर रिलीज करना चाहते थे वहां पे साहिल, क्योंकि जो 1 ओवर 6 गेंदे खेले हैं नावेद खान, 6 गेंदों में 6 डॉट गेंद, मेडन ओवर आया था। सिराज ने बहुत ही शानदार गेंदबाजी करी थी, तो ऐसा लग रहा है कि टच में नहीं है यहाँ पे नावेद खान। और उसी का प्रेशर वहां पे बिल्ड होता हुआ नूर बॉयज के ऊपर। और साहिल जैसा एक हार्ड हिटर जो मैच लेके चलता है, उसको अपने विकेट गंवानी पड़ी वहां पे साहिल पात्रे के रूप में।
अगली गेंद हल्के हाथों से खेला है, 1 रनों के लिए। एक ऑन द मार्क लग चुका है पहले ही गेंद सईदू, क्योंकि सईदू इसके पहले उन्होंने 50 रन जरूर बनाए थे, पर इसके पहले मैच में इस पहली ही गेंद पे आउट हुए थे। तो देखिए उसको सुधारते हुए पहली गेंद पे हल्के हाथों से खेल लिया है। उनको पता है कि प्रेशर नावेद, अगली गेंद और यहाँ पे देखिए खराब फील्डिंग, वहां पे एक चौकार आता हुआ। बहुत ही अच्छी गेंद थी, कुछ समझे नहीं, वहां पे पढ़ नहीं पाए। 22 के रूप में माही वहां पे विकेट कीपिंग कर रहे थे। डॉट जरूर थी, प्रेशर बनाने का बहुत अच्छा मौका गवाया यहाँ पे मित्र प्रेम। ऐसा लग रहा है पढ़ने में दिक्कत हो रही है यहाँ पे नावेद के। बल्ले पे अभी तक एक भी गेंद नहीं आई है। बड़ा प्रहार जरूर करना चाहते हैं, बैट फ्लो अच्छी है पर कोई संपर्क नहीं है, संपर्क नहीं हो रहा है और स्कोर बोर्ड से भी कोई संपर्क नहीं हो रहा है नूर बॉयज का। 1 ओवर 4 गेंदें हो चुकी है। देखिए ये आता हुआ एक बड़ा स्ट्रोक और पूरे 6 रन, प्रेशर रिलीजिंग स्ट्रोक आता हुआ ये। जुनू का असली त्योहर केपीएल इज हियर। आया आया केपीएल आया, उठाओ बल्ला मचा दे हल्ला, हर चौका पे शोर मचा, हर छक्का सीधा हवा। मलाड की आन केपीएल, कुरार की बान केपीएल, क्रिकेट की शान केपीएल, कुरार प्रीमियर लीग केपीएल, क्रिकेट का त्योहार केपीएल। आखिरी गेंद अपनी ओवर की पवन झा, पटकी हुई गेंद थी, हल्के हाथों से खेला है उसे। सिर्फ 1 ही रन मिलेंगे यहाँ पे। ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 16 रन विथ लॉस ऑफ 1 बिग विकेट ऑफ साहिल, आइकॉन प्लेयर। चलो ज्यादा समय मत लगाइए, आइकॉन से निवेदन करूंगा कि ज्यादा समय मत वेस्ट करिए ओवर्स के बीच में। पहले ही डिसाइड करके रखो कि इसके बाद वाला ओवर किसे किसे करा सकते हैं। तो आपके पास 2 ऑप्शन तो पहले ही रेडी होंगे, उसमें से आपको एक चूज करना है। ज्यादा समय वेस्ट मत करो। मैच इज ऑन 16 रन 2 ओवर्स, 8 रन प्रति ओवर। एक षटकार जरूर लगाया है नावेद ने, 9 गेंदों में 7 रन बना के खेल रहे हैं नावेद। पर क्या शानदार गेंदबाजी करी थी वहां पे सिराज ने, बॉल को बैट से छूने का मौका ही नहीं दे रहे थे वहां पे। और पहली मैडन ओवर आती हुई कुर्रार प्रीमियर लीग सीजन 9 की 2026 स्पॉन्सर्ड बाय अचीत दादा रावराणे। चलो ज्यादा समय मत लो, ज्यादा समय मत लो। और हर्षन का स्वागत है कमेंट्री बॉक्स में। मराठी मालवणी समालोचक का उनका स्वागत, आवाज गूंजती हुई, उनका जो एक रील वायरल होता हुआ आईपीएल के सामने। उन्होंने जो एक कहावत कही थी कि जो कुरार प्रीमियर लीग है वो ज्यादा दर्शक देखने आ रहे हैं यहाँ पे। और एक फिर से बड़ा प्रहार जरूर करना चाहते थे इनसाइड एज, और इनसाइड एज के चलते एक आता हुआ चौकार, 4 रन। अगली गेंद
देखिए फिर से प्रहार करना चाहते थे पर मिडल नहीं हो रही है, कनेक्ट नहीं हो रही है बैट पे गेंद। एक षटकार जरूर लगाया है पर 11 गेंदों में 12 रन मात्र, पर कमबैक करना होगा यहाँ पे नूर बॉयज को। सईदू जो 1 गेंदों में 1 रन बना के खेल रहे हैं और गेंदबाजी करने आए हैं अनिल आर्ने। अनिल आर्ने मैन फ्रॉम प्रज्ञा ग्राउंड। और यहाँ पे देख रहा हूं मैं सूर्या भाई अपने सुपुत्र के साथ में ट्रेनिंग देते हुए अपने बालक को। चलो जल्दी से जल्दी चालू करो, बहुत ज्यादा टाइम वेस्ट हो रहा है। सर लग रहा है कि 3 से 4 जन फील्डिंग लगा रहे हैं, इसके लिए इतना समय लग रहा है। मित्र प्रेम अभी तक सेट नहीं हुए हैं। मित्र प्रेम 11। अगली गेंद अनिल आर्ने की और ये आता हुआ, क्या ये कैच आउट होगा? नहीं, तो जरूर लगा था पर 1 रन। यस, खराब थ्रो वहां पे। अगर थ्रो बेहतरीन होता तो शायद रनआउट का विकेट हो सकता था। वहां पे थोड़ी सी कॉलिंग में खराबी जरूर थी पर आखिरी में सब भला होता। वहां पे नूर बॉय 23 रन, 3 गेंदें हो चुकी है। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे अनिल आर्ने। और देखिए क्या बेहतरीन गेंद थी यहाँ पे, पूरा सम्मान दिया वहां पे सैदू ने। हाथ खोलने का मौका बिल्कुल नहीं दे रहे यहाँ पे मित्र प्रेम 11। जो 2 चौकार आए थे, अनलकी चौकार, एक मिस, विकेट कीपर ने मिस किया। सेकंड इनसाइड एज लग के एक चौकार आया और एक ही षटकार आया अभी तक। अगर बैट से कहे तो एक ही स्ट्रोक आया है। जरूर प्रेशर में होगी यहाँ पे नूर बॉयज। अगली गेंद अनिल, क्या बेहतरीन स्ट्रोक आया है, क्या ओहो। और यहाँ पे देखिए बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पे। ऐसा लग रहा था कि शायद ये कनेक्ट उतना अच्छा नहीं था, कनेक्शन। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा वहां पे। और स्कोर बोर्ड कछुए की चाल 2.5 ओवर्स हो चुके हैं। 8.8 रन पर ओवर, 25 रन हो चुके हैं अभी तक है। और एक विकेट, महत्वपूर्ण विकेट गवाया यहाँ पे नूर बॉयज ने। सईदू को बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे क्योंकि अगर स्कोर आपको एक पार स्कोर खड़ा करना है, क्योंकि सामने मित्र प्रेम की टीम में अच्छे बैट्समैन जरूर है। सिराज है वहां पे, माही है वहां पे, किरण है जिन्होंने 46 रन लगाए हैं अभी तक। पटकी हुई गेंद थी यहाँ पे, कुछ समझ नहीं पाए पर दिशा से भटके वहां पे गेंदबाज। अंपायर ने उसे वाइड करार दिया। गेंद तो बहुत ही अच्छी थी पर सिर्फ लाइन खराब, दिशा से भटके और अंपायर ने इसे वाइड करार दिया। स्कोर बोर्ड बढ़ता हुआ 26 रन। देखना होगा आखिरी गेंद पे क्या चौकार या षटकार आ सकता है। अगर चौकार षटकार आता है तो रन रेट बढ़ जाएगा 10 रन पर ओवर। आखिरी गेंद यहाँ पे अनिल, और हल्के हाथों से ग्लांस करने का जरूर मन था चौके के लिए पर सिर्फ डॉट गेंद। बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे। ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड 26 रन विद लॉस ऑफ 1 विकेट। और जल्दी से जल्दी अपना अगले गेंदबाज को रेडी कर लीजिए। अगले गेंदबाज को रेडी कर लीजिए। देखिए स्कोर बोर्ड तो 26 रन हो चुके। 8.6 कुछ बदली किया था ओपनिंग पेयर में। ओपनिंग पेयर दोनों ही बल्लेबाज को चेंज करते हुए नूर बॉयज। सईदू ओपन करते थे, साथ में ओपन करते थे असूल भाई जो पीपीएल के फाउंडर है। असूल भाई बहुत ही अच्छी बैटिंग वहां पे करी थी असूल भाई ने और सईदू ने।
दोनों ने नॉट आउट 50 रन की साझेदारी पहले ही मैच में करी थी। इसके जो पहली मैच हुई थी उसमें भी असुल भाई ने शानदार बैटिंग करी थी, पर उनको अभी तक रोक के रखा है। कुछ स्ट्रैटेजी बनाई है, नई स्ट्रैटेजी देखना होगा। अगली गेंद और देखिए पहली गेंद पे बड़ा प्रहार करना चाहते थे, वहां पे माही गेंदबाजी कर रहे हैं ऑफ कटर, वहां पे कुछ समझ नहीं पाए और ऐसा लग रहा है कि कनेक्शन में जूझ रहे हैं यहाँ पे बल्लेबाज। एक ही स्ट्रोक आया है अभी तक फ्रॉम द मिडल ऑफ द बैट। अगली गेंद और यहाँ पे इसे पुल किया है। कितने रन? 1, 2 और 4, पूरे चौकार। फरार होती हुई गेंद, पुल करना चाहते थे, खराब गेंद वहां पे पूरी तरीके से क्रीज का इस्तेमाल करते हुए नावेद। बहुत ही खराब गेंद, पटकी हुई गेंद थी, आसानी से मौका मिल गया वहां पे नावेद को स्ट्रोक लगाने का। अगली गेंद किस प्रकार से कमबैक करते हैं माही, और यहां पे अंपायर का इशारा जरूर देखना होगा। अंपायर का इशारा, क्या ये डॉट बॉल है, वाइड बॉल? 1 बाउंस और वाइड बॉल। और यहां पे देखिए कितनी खराब गेंदबाजी यहां पे मैं कहना चाहूंगा। एक अच्छा गेंद जरूर डाला था वहां पे माही ने, और इसी बीच आता हुआ, क्या ये कैच आउट होगा? नहीं, नो मैंस लैंड, और रन आउट का मौका जरूर था वहां पे, पर इसी बीच 2 रन चुरा लिया है। अभी भी कनेक्शन बिल्कुल हो ही नहीं रहा है। बल्लेबाज नावेद क्या ये देखना होगा। ये आता हुआ एक षटकार, खराब गेंदबाजी, और यहां पे कवर करते हुए 25 रन पे पहुंच गए हैं नावेद। ऐसा एक ओवर पहले तक लग रहा था कि नावेद के बैट पे बॉल टच नहीं हो रहा है। हेलो, और एक आता हुआ षटकार, देखिए खराब, मैं कहना चाहूंगा बहुत ही खराब यहाँ पे डिसीजन रहा है मित्र प्रेम का। कितनी अच्छी गेंदबाजी हो रही थी, सिराज ने एक मेडन ओवर डाला था, क्या सिराज कंटिन्यू कर सकते थे? क्योंकि जो बल्लेबाज की बैट से गेंद जो नहीं छू रही थी, वो उन्होंने अभी तक 2 षटकार लगा चुके हैं, 2 षटकार और 1 चौकार इस ओवर में। 19 रन सो फार फ्रॉम दिस ओवर, 5 गेंदें हो चुकी है, और आखिरी गेंद पूरी मैच को यहाँ पे ओपन कर दिया है मित्र प्रेम। एक और, क्या ये कैच होगा? और फिर से सिर्फ 47 रन 4 ओवर। देखिए ये जो ओवर थी 21 रन, आखिरी गेंद में 2 रन आए थे, 21 रन पर ओवर। माही यहाँ पे खराब गेंदबाजी, खराब निर्णय मैं कहना चाहूंगा यहाँ पे मित्र प्रेम का। बहुत ही अच्छा स्कोर दबाने का मौका जरूर था वहां पे।
और अभी नावेद 18 गेंदों में 33 रन। और ये पावर प्ले, बैटिंग पावर प्ले ले चुके हैं अभी तक। बैटिंग पावर प्ले ओवर नंबर 5, बैटिंग पावर प्ले सिराज लेके आ रहे हैं। और अब थोड़े ही समय में जो हमारे साथ में हर्षन मराठी समालोचक, मालवणी समालोचक का आपको एंटरटेन करेंगे थोड़े ही समय में। और यहाँ पे परशुराम सिरसागर केपीएल के अध्यक्ष का आरंभ हुआ है। मंच के ऊपर स्वागत है आपका, परशुराम सिरसागर अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ कुरार प्रीमियर लीग। पहली गेंद और ये बड़ा प्रहार जरूर करना चाहते थे और यहाँ पे अच्छा कैच, वहां पे थोड़ी सी कॉलिंग में खराबी जरूर थी पर आखिर में अनिल आर्ने ने बहुत ही अच्छा कैच पकड़ा है। अनिल आर्ने था ना? हाँ, विकेट कीपर ने नहीं पकड़ा। हॅलो, धन्यवाद प्रसाद भाई. वन्स अगेन सर्व क्रीडा रसिकांचं कुरार प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वंदन करूया या गणरायाला आणि सुरुवात करूया आजच्या या समालोचनाला. माझ्यासमोर आमचे आदरणीय गुरुवर्य श्री राजेश कुळये सर, त्यानंतर मात्र प्रसाद देसाई साहेबांचा आज समालोचनामध्ये आमचा हा सांगड असेल. आणि वन्स अगेन पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एका बाजूला मित्रप्रेम तर दुसऱ्या बाजूला नूर बॉयज. आतापर्यंत चाललेली मॅच 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 2 गडी गारद झालेत. पहिला चेंडू मिस्टर सिराज खान, गोलंदाजी ट्रॅकवर. मिस्टर असूल बिल्कुल स्ट्राइकिंग एंड वर. मैं देख रहा था कि असूल जो बहुत ही अच्छी बैटिंग कर रहे थे, उनको 2 डाउन यहाँ पे उतारा है। ओपनिंग कर दे रहे 2 मैच में, बहुत ही अच्छी बैटिंग करी ओपनिंग की। देखना होगा नूर बॉयज के लिए किस प्रकार से बैटिंग करते हैं। और इसी बीच आता हुआ एक शानदार स्ट्रोक, पूरे 4 रन के लिए बॉल होता हुआ फरार, चौकार। येस, डेफिनेटली प्रसाद पाहिलं आपण, सॉलिड बॅटच्या फेस मधनं मारलं चेंडू, सीमा रेषे पार गेलाय. आपण पाहू शकतोय खोदून काढलाय, फोडून काढलाय आणि चौकारासाठी 1 बाउन्स. का असली त्योहार सीमा रेषे पार चौकार. KPL is here. आया आया KPL आया. थँक्यू डीजे. येस, डेफिनेटली आपण स्कोर बोर्डवर स्कोर पाहतोय आतापर्यंत 51, लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल, लवली पीस ऑफ बॉलिंग. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. त्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. नक्कीच धाव मात्र इथे धाव फलक वधारतोय एका धावेने. आतापर्यंत धावा झाल्या त्या 53, लॉस ऑफ 2 विकेट्स. माफ करा, 52 झालेत आतापर्यंत धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवेद आणि असूल हे 2 खंदे फलंदाज, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. येस, डेफिनेटली इट्स अ डिफिकल्ट फॉर द बॉलर. आणि यावेळी मात्र हे आव्हान पेललंय ते सिराज खान याच्या खांद्यावर. गोलंदाज आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करताना. 1.3. ओहो, फसवलाय, गंडवलाय. यावेळी मात्र निर्धाव चेंडू, कडक गोलंदाजी. सिराजच्या गोलंदाजीचं विश्लेषण प्रसाद करायचं झालं आतापर्यंत तर 1.4 ओव्हर संपल्यात आणि फक्त 4 धावा दिल्यात. कंजूसी भरी गोलंदाजी आणि पहिली ओव्हर मेडन म्हणजे नक्कीच जादुईमय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिराजकडनं पाहते. येस, आज दिवस सिराजचा आहे आणि मात्र गाजवायचं आहे. त्यासाठी सिराज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नावेद खेळतोय स्ट्रायकिंग एंडवर. कडक खडखडीत दांडी 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 दांडी, गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. येस, यावेळी मात्र निराश हताश येतोय. येऊ दे डीजे. KPL आला, एकच आला आला KPL आला. पल्ला उचला, मैदान पेटवा, प्रत्येक चौकारावर गजर, प्रत्येक विकेटवर थरार. मलाडची आन, कुरारची शान, कुरार प्रीमियर लीग. थँक्यू.
हे गाणं होतं आपल्या सर्वांचं जोश वाढवण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, आणि त्यासाठी मात्र कुरारची आन बान शान अजितराव राणे साहेबांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म दिलाय. हॅट्स ऑफ टू दिस मॅन. व्हॉट अ प्लॅटफॉर्म. कडक व्यासपीठ मात्र आपल्या सर्व खेळाडूंसाठी. यावेळी मात्र 4.5 ओव्हर समाप्त झाले. शेवटचा चेंडू, आखरी गेंद शेष. इस बार दोनों के लिए विशेष. वंस अगेन असुल भाई एंड मिस्टर इमरान भाई. बिल्कुल. नक्कीच. और मैं देख रहा हूं कि कुर्रार प्रीमियर लीग में पठानवाड़ी प्रीमियर लीग के दोनों ही फाउंडर्स, एक है स्ट्राइक पे और दूसरे है नॉन स्ट्राइक पे. देखना बनेगा किस प्रकार की गेंदबाजी करते हैं सिराज, और बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है. और एक और डॉट आता हुआ. तो अभी तक मात्र 4 रन खर्च किए हैं सिराज ने. जोरदार ताली एक बार अगर आपको सिराज की गेंदबाजी पसंद आई है तो. येस, डेफिनेटली प्रसाद शास्त्री सरांचंही तेवढंच कौतुक केलं पाहिजे. एक जुना जाणता वयस्कर खेळाडू मात्र एखाद्या लहान मुलाप्रमाणे मात्र ज्याप्रमाणे जोश मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि मनोरंजन करताना मात्र नक्की शास्त्री सरांसाठी ही टाळ्या झाल्याच पाहिजेत. येस, हा गिव्ह अँड टेक आहे आणि हा गिव्ह अँड टेक आपल्याला फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेटमध्ये पाहायला भेटतोय. बिल्कुल. आणि तुम्ही बघू शकाल की शास्त्री सर अबाव 60 प्लस टुर्नामेंट्स गाजवत आहेत. 50 प्लस टुर्नामेंट ते गाजवत आहेत. आणि हे जे सगळे खेळाडू आहेत त्यांना मी सांगेन की अशी फिटनेस तुम्हाला ठेवायला लागेल. 50 प्लस आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट खेळत आहेत. एक यंगस्टर आपल्याकडे 16 वर्षाचा मुलगा पण आहे आणि आपल्याकडे सर्वात वयस्कर शास्त्री सर 50 प्लस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या शास्त्री सरांसाठी. डेफिनेटली लेजेंडरी क्रिकेटर मिस्टर शास्त्री सर शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटते. यावेळी मात्र पवन झा जादुईमय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू वळवणं ही कला पवनची, आणि तीच कला आपण पहिल्या चेंडूवर पाहिले. पहिल्या चेंडूवर कडक चेंडू वळण घेतलाय, निर्धाव चेंडू. मैच कोई समस्या है? अंपायर्स का कॉल रहेगा. दूसरा बॉल देना है. न्यू बॉल प्लीज. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सज्ज होऊयात. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा ऊर्जा जमा करूया आणि पुन्हा एकदा एंटरटेनमेंट करूया. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर पवन झा. दुसरी ओव्हर वैयक्तिक कोट्यातील आणि संघासाठी 6वी ओव्हर घेऊन येताना मिस्टर पवन झा गोलंदाजी ट्रॅकवर. कडक वाव लवली पीस ऑफ बॉलिंग. यावेळी मात्र पवन झा वारंवार करताना दिसतोय. सलगचा प्रसाद दुसरा चेंडू निर्धाव. प्रेशर बिल्डअप होणं गरजेचं आणि ते क्रिएट करतोय इथे पवन झा. बिल्कुल. और मैं देख रहा हूं कि हाथ खोलने का मौका बिल्कुल भी दे नहीं रहे. बड़ा प्रहार जरूर करना चाह रहे हैं यहाँ पे दोनों ही बल्लेबाज, पर क्या सटीक लाइन लेंथ वहां पे कोई संपर्क नहीं होने दे रहे बल्ले से. और इसी बीच आता हुआ एक कनकनी चटकार. देखिए वही लाइन डालना चाहते थे पर इस बार थोड़े से लाइन से चूके स्लॉट में और डिपॉजिट किया है 6 रनों के लिए प्लॉट में. नक्कीच अगर लाइन से हटके तो मिलेंगे फटके. वही मात्र
पवनच्या पाठीवर पुन्हा एकदा पाठीन पाठभर वळ आपण बघू भेटलो. कडक झणझणीत षटकार असुल भाईच्या बॅट मधनं 5 चेंडू आणि 10 धावा वैयक्तिक असुल भाईचं विश्लेषण बॅटिंगचं. यावेळी मात्र थोडासा नक्कीच प्रतिहार प्रति हल्ला गोलंदाजावर करणं गरजेचं नितांत आणि तेच मात्र असुल भाई करताना दिसत आहेत. नेक्स्ट चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा 4 नंबरची गाडी 8 नंबरला आणि गडबड गोंधळ. यस अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव. यावेळी मात्र धाव बहाल केली गेली 59. लॉस ऑफ 3 विकेट्स 5.3 ओव्हर्स समाप्त झालेत प्रसाद. बिल्कुल, और मैं कहना चाहूंगा कि प्रेशर जहां पे नूर बॉयज के ऊपर प्रेशर था, वो प्रेशर मुझे लग रहा है मित्र प्रेम ने अपने आप के ऊपर खींचा है. एक और बड़ा स्ट्रोक आता हुआ पूरे 6 रनों के लिए. खराब गेंदबाजी यहाँ पे पवन झा की. यस डेफिनेटली सांगायचं झाला तोच चंद्रमान भात आणि असुल भाईने चेंडूला पाठवलाय धगात. व्हॉट अ शॉट. कडक. यावेळी मात्र मानवंदना देताना सर्व क्रीडा रसिकांना असुल भाईच्या बॅट मधनं निघालेला आसमानी टोला आणि सीमारेषेपार धाडलाय 6 धावांसाठी उसळी घेतली. यावेळी मात्र स्कोरने 65. लॉस ऑफ 3 विकेट्स 5.4 ओव्हर समाप्त. पवनला थोडासा विचार करण्यासाठी डोक्यामध्ये विचारांची चक्र फिरवावी लागतील. त्यानंतर मात्र चेंडू वळवावा लागेल, फसवावं लागेल असुल भाईला आपल्या जाळ्यामध्ये. त्यासाठी मात्र रणनीती आखणं गरजेचं. येस डेफिनेटली पवन थोडासा टेन्शन मध्ये असेल. शेवटचे 2 चेंडू निर्णायक ठरतील प्रसाद भाई. बिल्कुल, और मैं देख रहा हूँ पवन बहुत ही अच्छे गेंदबाज है. अक्रॉस टूर्नामेंट्स अच्छी गेंदबाजी करते. पहली ओवर लेके आते और एक आता हुआ एक और बैक टू बैक षटकार और ये लगाता हुआ हैट्रिक ऑफ षटकार. एक वाइड जरूर डाला था बीच में, पर शानदार बैटिंग यहाँ पे असूल खान, एडवोकेट असूल खान. तो दोनों ही फाउंडर्स स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे पठानवाड़ी प्रीमियर लीग के, कुर्रार प्रीमियर लीग खेल रहे हैं दोनों ही फाउंडर्स. पर खराब गेंदबाजी में कहना चाहूंगा वहां पे पवन झा. डेफिनेटली प्रसाद भाई पाहिलं जात तर जबरदस्त फलंदाजी यावेळी मात्र असुल भाई करताना दिसत आहेत. मालवणीत म्हणायचं झाला तर असुल भाई आग खाऊन इंगळे बघताना आपण बघतो, परंतु वेळेचं बंधन यावेळी मात्र आपण सर्व दोन्ही संघांना ठेवलं होतं. 40 मिनिटाच्या आतमध्ये जी षटकं फेकायची होती ती झाली नाहीयेत. त्यावेळी मात्र एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल. इट्स अ पेनल्टी. कमिटीचा नियम आहे, वेळेचं बंधन आहे आणि त्यासाठी मात्र आपण त्याची तंतोतंत पाळणी करणं हे नितांत गरजेचं. यावेळी मात्र त्याची पूर्तता झाली नाहीये. त्यामुळे मात्र एक प्लेयर आतमध्ये येणं इंटर 30 यार्ड सर्कल मध्ये गरजेचं असेल. इट्स अ पेनल्टी. टाइम इज द मॅटर. येस आपण पाहतोय वादळ वारा यावेळी मात्र असुल भाई साठी असेल, कारण वादळ यावेळी मात्र घुंगवताना एक प्लेयर आतमध्ये. 40 मिनिटं होऊन गेले सर. 40 मिनिटं होऊन गेल्यामुळेच ही पेनल्टी ते लावली आहे. पुनश्च एकदा सांगतोय सर्व संघांनी याची नितांत नोंद घ्यायची आहे. येस लेट्स प्ले मिस्टर अनिल. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हलके ग्लान्स केलाय कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला. एक धाव. एका धावेने धाव संख्या वधारली आहे 72. लॉस ऑफ 3 विकेट. 7वं षटक प्रगती पथावर. मिस्टर अनिल भाई आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरा षटक मात्र आपण असुल भाई जबरदस्त फटकेबाजी करतोय प्रसाद. आपण पाहतोय 8 चेंडू 22 धावांचं खेळी. त्यानंतर मात्र मोठा फटका आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र पायावर आदळतोय चेंडू. चेंडू राहिलाय बऱ्याच वेळानंतर निर्धाव.
नक्कीच अनिलचं कौतुक करावं लागेल प्रसाद, कारण ज्यावेळी संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत अनिल भाईने फक्त 11 धावा खर्च केल्या आहेत. चेंडू आतापर्यंत 1.2 ओव्हर फेकले गेले आहेत, म्हणजे जबाबदारीचं षटक पाहिलं आपण अनिलकडनं. बिल्कुल. और इसके पहले भी गेंदबाजी जब कर रहे थे तो एक जो चौका आया था वो भी अंदरूनी किनारे लग के विकेट कीपर के यहाँ से चौका आया था. देखना होगा. बहुत ही अच्छी तेज तर्रार रफ्तार से गेंदबाजी करते हुए ऐसा लग रहा है कि कुछ कनेक्शन नहीं है. बड़ा प्रहार जरूर करना चाहते थे वहां पे असूल. 3 गेंदों में 3 षटकार लगा चुके हैं. हैट्रिक ऑफ षटकार लगा चुके हैं यहाँ पे झा को. पर अनिल उस प्रकार का गेंदबाज है. आपने देखा होगा मलाड ईस्ट, मलाड वेस्ट, सब जगह पे साइराज 11 बंटी शिंदे की टीम से खेलता है. बड़े बड़े टूर्नामेंट्स खेलता है. सीजन पायाडे स्पोर्ट्स की तरफ से सीजन मैचेस भी खेलते हैं अनिल आर्ने. और एक बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही अच्छी शानदार गेंदबाजी. यहाँ पे जोरदार ताली एक बार अनिल आर्ने के लिए. और अनिल आर्ने व्यावसायिक बात करें तो होमगार्ड ट्रेन अपने रेलवे पुलिस में होमगार्ड की नौकरी करते हैं. बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे देखने मिल रही है. अनिल आर्ने कोई मौका नहीं दे रहा है बल्लेबाज को. जो बल्लेबाज जिन्होंने 3 षटकार लगाए हैं इसके पहले ओवर में, उनको बांध के रखा है अभी तक असूल खान. अगली गेंद अनिल की. येस, थोडंसं आपण पाहतोय आपलं डगआउट यावेळी मात्र धावा घेतले गेले आहेत. आपण पाहतोय राजेश कुळये सर, आमचे आदरणीय गुरुवर्या आमच्या समोर, प्रसाद देसाई दिसते, आमचे हिंदी समालोचक, आणि मी हर्षन रेडकर मालवणी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनोरंजन करताना हे डगआउट आपण पाहतोय. राजेश सर दिसत आहेत. येस, डेफिनेटली सर्वांचा लाडका आणि आवाजाचा बादशाह मिस्टर राजेश सर. अनेक प्रोफेशनल टुर्नामेंट यावेळी मात्र त्यांच्या समवेत आम्हाला या पामरांना हे व्यासपीठ शेअर करायला भेटलंय. असे आमचे आदरणीय गुरुवर्य राजेश कुळे सर यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अप्रतिम आवाज, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत सर्वांना खिळून ठेवणारा आवाज आणि मनोरंजन करणारा आवाज. बिल्कुल. और हम कमेंट्री सुनते हैं उनकी अक्रॉस मुंबई सबर्बन, जितने भी बड़े बड़े टूर्नामेंट्स होते हैं आपको उनका आवाज सुनने मिलेगा. बहुत ही अच्छी कमेंट्री करते हैं, मीठी बोल, और प्रोत्साहित करते हैं दोनों ही टीम्स के प्लेयर को. पर क्रिकेटिंग सेंस भी बहुत ही अच्छा उनका. प्रसाद, सांगायचं झालं तर राजेश सर अप्रतिम क्रिकेटर होते आणि काहीसा असा वेळ होता ज्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी अप्रतिम खेळी केली आहे संघासाठी. येस, डेफिनेटली सर उत्कृष्ट ऑलराऊंडर होते. काहीसा वेळ खराब याचमुळे मात्र, परंतु आज एक चांगला क्रिकेटर, आणि या क्रिकेटनेच सरांना ही संधी दिली आहे. आपल्याला हे विश्लेषण क्रिकेटचं सांगताना नक्कीच मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून जी कॉमेंट्री आपल्या कानापर्यंत पोहोचते ती कॉमेंट्री आहे द लेजेंडरी राजेश कुळे सर. यावेळी मात्र 75 धावा झाल्यात, 3 गडीगारच झालेत, 7 षटक समाप्त झालेत. शेवटचे 6 चेंडू निर्णायक, 8वं षटक अंतिम मोक्याचं. यावेळी मात्र टाकते कोण, तर लेजेंडरी शास्त्री सर. एका बाजूला असूल अनुभव तगडा, तर दुसऱ्या बाजूला लेजेंडरी शास्त्री सर. यांची तोडच नाहीये. बॅटल बघा, चेंडू आणि फळाचं हे बॅटल. यावेळी मात्र घमासान युद्ध होतंय. लवकर करायचंय, टाइमचा बचत करायची, नाहीतर अजून पेनल्टी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त फटका, बॅकअप फूटवर येऊन खेळलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्यानंतर मात्र रनआउटची संधी. येस असूल भाई, ओहो हो, कडक चान्स होता, चान्स होता, बनला होता, वातावरण झालं होतं, परंतु रनआउटची संधी हुकली. असूल भाई थोडेसे थकल्यासारखे दिसत आहेत. 14 चेंडू 27 धावा. कडक यावेळी मात्र भावा जबरदस्त खेळतोय, हाणतोय, मारतोय, तोडतोय, तुडवतोय. अनदर लेजेंडरी पाटणे सर. एका बाजूला शास्त्री सर, तर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला पाटणे सर. स्क्रीनवर हे आमचे प्रेसिडेंट परशुराम क्षीरसागर सर
त्यानंतर मात्र आपण पाहतोय द येल्लो जर्सी पाटणे सरांना एक आयडॉल, अजून एक लेजेंडरी क्रिकेट मालाडच्या या एरियामध्ये ज्यांना आम्ही पाहिलंय, ज्यांना पाहून शिकलोय, असे आमचे गुरु आणि अजूनही क्रिकेट खेळत आहेत. एखाद्या युवा क्रिकेटरला लाजवेल असं हे व्यक्तिमत्व. एक व्यक्तिमत्व मैदानामध्ये जद्दोजहद करते तर दुसरं व्यक्तिमत्व क्रिकेटचा आनंद घेते. यावेळी मात्र थोडस भरकटतायत, परंतु निर्धाव चेंडू. येस, डेफिनेटली अंदाज चुकला मात्र गंडवला. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग शास्त्री सर. येस, हॅट्स ऑफ टू यू. या वयामध्ये ही गोलंदाजी करणं म्हणजे नक्कीच एखाद्या युवा तरण्या गोलंदाजालाही लाजवेल अशी गोलंदाजी. बिल्कुल, देखिए क्या लेंथ डाल रहे हैं वहां पे. बड़ा प्रहार, आखिरी ओवर है, स्लॉग ओवर है. पता है उनको कि एक्सपीरियंस वो यूज कर रहे हैं अपना कि आखिरी ओवर में बड़े फटकार ही लगाएंगे, क्योंकि सिर्फ 78 रन्स बने हैं और मात्र 3 विकेट खोए नूर बॉयज ने. पर स्कोर बोर्ड पे खासा अच्छा स्कोर नहीं यहाँ पे. अगली गेंद, और देखिए थोड़े से दिशा से भटके वहां पे, हमारी नजर लगती हुई यहाँ पे शास्त्री सर को. वाइड गेंद. 3 बॉल ना, कुछ बॉल का बोला नहीं. यस, 3 चेंडू फेकून झाले शास्त्री सरांचे आतापर्यंत. गोलंदाजीचं विश्लेषण प्रसाद बघायला गेलं तर फक्त 4 धावा अंतिम मोक्याच्या षटकामध्ये आपण पाहिलंय. त्यानंतर मात्र पहा फसवलंय. यावेळी मात्र असूलने थांबवलंय, इम्रान भाईला थांबवलंय. ही जबाबदारी पुढच्या 2 चेंडूसाठी आपल्या खांद्यावर घेताना आपण पाहतोय. यावेळी मात्र परखलंय, हेरलंय आणि पुढच्या चेंडूवर मात्र आपली रणनीती आखली आहे असूल भाईने. जबाबदारी घ्यायची. 79, अजून 2 मोठे फटके संघाला सुस्थितीत न्यायचंय आणि त्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर लेजेंडरी शास्त्री सर. येस, डेफिनेटली शास्त्री सरांची जर गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कडक, कडकडीत. यावेळी मात्र कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत चेंडू विकेट किपरच्या हातमध्ये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, पोलांडो, कुवांडो आणि बिंदी गेंद. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. येस, डेफिनेटली हा महत्वाचा असेल प्रसाद. बिल्कुल, पर अभी तक बहुत ही खराब बैटिंग का प्रदर्शन नूर बॉयज की तरफ से. मात्र 80 रन. और देखिए एक और डॉट आता हुआ आखिरी गेंद पे, और यहाँ पे इनिंग्स 79 रन. तो अभी मित्र प्रेम को 80 रन का लक्ष्य अगर इस मैच को जीतना है. 3 रन माइनस होगा. नहीं, मजाक कर रहा हूं भाई, तू भी क्या है. येस, यानंतरच्या मॅच साठी छत्रपती बॉयज एका बाजूला असतील टॉस साठी यायचे, तर दुसऱ्या बाजूला रॉयल राजपूत. रॉयल राजपुताना या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचंय. दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल आणि 1 टाइम सांगितलं जाईल प्रत्येकाला. आपापली मॅच आपल्याला माहित आहे. बंटी आणि अभिषेक यांनी कॉम्बॉक्स पाशी यायचे, व्यासपीठाजवळ यायचे, परशुराम साहेबांना भेटायचे. बंटी आणि अभिषेक. यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं उमदं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहेत. आपले सर्वांचे लाडके तडफदार नेतृत्व वॉर्ड नंबर 44 चे 43 चे आपलं लाडकं व्यक्तिमत्व अजित दादा राव राणे थोड्याच वेळात आता आपली उपस्थिती दाखवत आहेत. यावेळी मात्र इनिंग मध्यांतरामध्ये आपण पाहतोय 79, लॉस ऑफ 3 विकेट आणि टार्गेट सेट केलंय. मित्रप्रेम नीड 80 रन्स इन 8 ओव्हर्स. नक्कीच मजा येईल प्रसाद. सुंदर. यावेळी मात्र जुनू का असली त्योहार KPL इज हियर. आया आया KPL आया. उठाओ बल्ला मचा दे हल्ला. हर चौका पे शोर मचा. हर छक्का सीधा हवा. मलाड की आन KPL. कुरार की बान KPL. क्रिकेट की शान KPL. कुरार प्रीमियर लीग KPL. क्रिकेट का त्योहार KPL. कुरार पासून मलाड पर्यंत एकच नाव, एकच जल्लोष. आला आला KPL आला. बल्ला उचला, मैदान पेटवा. प्रत्येक चौकारावर गजर, प्रत्येक विकेटवर थरार. मलाडची आन, कुरारची शान. कुरार प्रीमियर लीग.
चलो टॉस के लिए जिशान खान रॉयल राजपूताना से और छत्रपति बॉयज से अप्पापाड़ा के शानदार ऑलराउंडर मनोज कुमार। तो मनोज कुमार आ चुके हैं। जिशान मलाड एक्सप्रेस टॉस के लिए आ जाइए। टॉस के लिए आ चुके हैं हमारे अतिथि शशि जी खानविलकर। टॉस के लिए टॉस बॉक्स में जिशान खान। जिशान खान अगर आप अवेलेबल नहीं है तो किसी और को भेज दीजिए टॉस के लिए। आपण पाहतोय स्क्रीनवर या नंतरची मॅच रॉयल राजपुताना वर्सेस छत्रपती बॉयज। एका बाजूला जिशान खान तर दुसऱ्या बाजूला मनोज। ऑलराउंडर वर्सेस ऑलराउंडर हे बॅटल टॉस होतोय। रॉयल राजपुताना यावेळी मात्र टॉस विन झालेत। थोड्याच वेळात आपल्याला निर्णय कळेल या पुढच्या मॅचचा। रॉयल राजपुताना वर्सेस छत्रपती बॉयज। टॉस विन बाय रॉयल राजपुताना। चला मित्रांनो सेकंड इनिंग साठी सज्ज व्हायचे। बॅट्समन पाठवायचे। क्षेत्ररक्षण सजवलंय। नक्कीच वेळेचं बंधन तुम्हालाही आहे, फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्यांनाच नाहीये। त्यानंतर मात्र पेनल्टीसाठी मात्र ही तुम्हाला सामोरं जावं लागेल। सक्त ताकीद असेल। बॅटिंग टीम बॅटर्स प्लीज आपली प्रारंभीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। वारंवार आपल्याला सांगावं लागतंय। सिराज जल्दी भेजो यार, इतना समय मत लगाओ। येस डेफिनेटली प्रसाद पाहतोय 22 यार्डच्या पिच मध्ये दोन खंदे फलंदाज मित्र प्रेम 11 चे। एका बाजूला माही, दुसऱ्या बाजूला सिराज खान। एक उमद व्यक्तिमत्व। 80 धावांचं टार्गेट असेल। 8 ओव्हर मध्ये मर्यादित 8 षटकांची हे सामने असतील आणि 80 धावांचं टार्गेट यावेळी सज्ज झालंय। आजच्या दिवसात जबरदस्त आपण सामने पाहिलेत, सुपर ओव्हर पाहिलेत प्रसाद, आणि तशाच तोडीसतोड असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत। त्यासाठी मात्र हे दोन फलंदाज या 80 धावांचे चेसिंग करताना आपण मैदानामध्ये पाहतोय। बिल्कुल, और ये अगर इस मैच को जीतना है नूर बॉयज को, तो ये जो दोनों विकेट्स है इनको जल्दी से जल्दी कम से कम 2 से 3 ओवर में दोनों विकेट्स अगर लेने में सक्षम होते हैं नूर बॉयज, तो इस मैच को जीत सकते हैं यहाँ पे। चलो मैच चालू कर दीजिए। 8:05 है और आता हुआ एक पहला कवर के ऊपर से लॉन्ग ऑफ की क्षेत्र में आता हुआ एक चौकार 4 रन के लिए। सिराज खान ऑन फायर पहली गेंद से। धावांचा श्री गणेशा पहिल्या चेंडूवर झणझणीत जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चौकाराच्या बाहेर। चेंडू आणि बाउंड्री लाईनचं मिलन पहिल्या चौकाराने श्री गणेशा झालाय। यावेळी मात्र आपण पाहतोय मित्रप्रेम 11 पहिला चेंडू 4 धावा। विनय गोलंदाजी ट्रॅकवर। यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलाय। क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड करतोय, गॅदर करतोय। तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये रीच होताना एका धावेने स्ट्राइक। सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट एक धाव घेतली, स्ट्राइक रोटेट। आता मात्र माहीला ऍक्टिव्हेट केलंय। 80 धावांचं यावेळी मात्र टार्गेट पाठला करताना सक्सेसफुली रणनीतीत जबरदस्त दिसे प्रसाद। दोन्ही फलंदाजांच्या एक प्रारंभीची बिनीची जोडी, विश्वासू जोडी मैदानाच्या आतमध्ये। विनय गोलंदाजी ट्रॅकवर। और देखिए बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे विनय द्वारा, क्योंकि दोनों ही जो बल्लेबाज है, आप कह रहे थे दोनों ही एक ही टीम से खेलते हैं, पठानवाड़ी से बिलोंग करते हैं दोनों जन। गोविंद नगर में बहुत अच्छी अच्छी पारियां खेलते हैं
कहीं पे भी लीग फॉर्मेट मैच है तो आपको दोनों को साथ में ही ज़्यादातर देखोगे, एक दूसरे में विश्वास दिखाते हैं ऑक्शन से लेके मैच तक। और हाल ही में टर्फ क्रिकेट हुआ था, वहाँ पे माही विनर रह चुके हैं। बहुत ही अच्छी बैटिंग बॉलिंग का प्रदर्शन करते हैं अंडर आर्म क्रिकेट में भी, टर्फ क्रिकेट में भी। इसी बीच आता हुआ एक और कॉपी पेस्ट चौकार, कडक हिला मनात आणि गेला दुकानात, सरळ चेंडू सीमारेषे पार। यावेळी मात्र लहरात आलाय ही सिराज साहेब। नाईस पीस ऑफ बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण। सलगचा दुसरा चौकार मात्र सिराजच्या बॅट मधनं रिप्ले मध्ये पहा, स्ट्रेट ऑफ द बॅट, त्यानंतर मात्र गॅप मध्ये धाडलाय, पाठवलाय, भिरकावून दिलाय आणि चौकारासाठी 4 धावा। नाईस पीस ऑफ बॅटिंग, वेल प्लेड सिराज। विनय मात्र थोडासा टेन्शन मध्ये दिसतोय। 4 चेंडू समाप्त झाले, धावा झालेत आतापर्यंत 10। पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, जबाबदारीचं षटक, हाणामारीचं षटक, गोलंदाजी ट्रॅकवर विनय। यावेळी मात्र हवेमध्ये उडालेला कारंजा, त्याखाली जद्दोजहद 2 क्षेत्ररक्षक। येस, इट्स अ कॅच, इट्स ओ यू टी यू ब्युटी। कडक कॅच पकडली आहे यावेळी मात्र विनयच्या खात्यामध्ये पहिली विकेट गारत, पहिला लागलेला झटका। माघारी परततोय सिराज। सुजितने कॅच पकडली होती, यावेळी मात्र सेफ हँड सुजितच्या हातामध्ये विसावलेला हा झेल आणि समाप्त झालाय सिराजचा खेळ। जल्लोष आला आला, केपीएल आला। बल्ला उचला, मैदान पेटवा, प्रत्येक चौकारावर गजर, प्रत्येक विकेटवर थरार। मलाडची आन, कुरारची शान, कुरार प्रीमियर लीग। थँक्यू। विकेटवर का नसेल थरार, कारण क्षेत्र आहे आपलं सर्वांचं लाडकं कुरार। पुन्हा एकदा केपीएल पर्व 9 2026 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। जे लोक आत्ताच आमच्या लाईव्ह वर जुडले असतील, आत्ताच आमच्या सोबत फिजिकली इथे जुळले असतील, त्या सर्वांना सांगतोय 10 धावा झाल्यात। 80 धावांचं पाठलाग करताना एक गडी गारद झालाय। सिराज नावाचं पहिलं कलाम लागलं, त्यानंतर मात्र अंतिम चेंडू विनय गोलंदाजी ट्रॅकवर। पॉवर प्लेचं पहिलं षटक, आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी आणि फटकेबाजी आपण पाहतोय। चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण घ्यायचंय विनय। बिल्कुल, और अगले बल्लेबाज आते हुए सिराज की जगह लेते हैं पीयूष, यंगस्टर फ्रॉम प्रज्ञा ग्राउंड, महाकाल स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर। खुद मिथिलेश पाठक ने इनको बैट दी और केपीएल में ही इनको ब्रांड एम्बेसडर घोषित किया है। देखना होगा किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं। फुल टॉस गेंद और इसे भेज दिया है आउट ऑफ द पार्क। पूरे 6 रन के लिए जोरदार ताली एक बार पीयूष यादव। अस्मानी टोला, पीयूष का बदला बोला। यावेळी मात्र सिक्सर, कडकडीत सिक्सर यावेळी मात्र गेलाय, चेंडू ढगात। यस डीजे, एकच नाव, एकच जल्लोष आला आला, केपीएल आला। बल्ला उचला, मैदान पेटवा, प्रत्येक चौकारावर गजर, प्रत्येक विकेटवर थरार। मलाडची आन, कुरारची शान, कुरार प्रीमियर लीग। थँक्यू डीजे। नक्कीच आपण आता पीयूषला पाहिलंय आणि श्रेयस कदमच्या पावलावर पाऊल टाकणारा हा फलंदाज पाहतोय। काल बघितलं होती त्याची छोटीशी झलक, परंतु नशिबाची साथ नव्हती, बोल्ड आउट झाला होता। परंतु अगदी असं वाटत होतं की छोटा श्रेयस कदम खेळतोय की काय, आणि ती स्टाईल अगदी तंतोतंत तोच खेळाडू मात्र आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅकवर। एक पहिल्या चेंडूवर घणाघात, नक्कीच छोटा पटाका बडा धमाका। रात्रीच्या या रजनीगंधामध्ये काजवे चमकवताना दिसतोय गोलंदाजांच्या डोळ्यामध्ये। यावेळी मात्र पहिलं षटक समाप्त झालं, तब्बल 16 धावा कुठल्या गेलेत। अजूनही 42 चेंडू मध्ये 64 बनवायचे, 42 चेंडू आणि 64 धावा बनवायचे। सक्सेसफुली रनिंग चेसिंग दिसते आपण मैदानाच्या आतमध्ये। एक गडी माघारी झाले, परंतु अजूनही थांबायचं नाव घेण्याचं हा संघ घेताना पाहतोय। सुजित यादव गोलंदाजी ट्रॅकवर, नेक्स्ट बॉलर। दुसरं षटक
प्रगतीपथावर असताना येस डेफिनेटली पुनश्च एकदा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. त्यासाठी मात्र सुजित यादव गोलंदाजी ट्रॅकवर दिसतोय. ते सर्रार मारा, अचूक टप्पा, हे वैशिष्ट्य सुजितचं. और हल्के हाथों से पारी को बुनते हुए यहाँ पे माही, क्योंकि उनको पता है कि अगर वो आखिरी तक इस इनिंग की रुक जाए तो इस मैच को मित्र प्रेम 11 जरूर जीत सकती है. इसके लिए क्योंकि एक बड़ा विकेट सिराज का गया, आइकॉन प्लेयर, तो हल्के हाथों से 1 रन. और उनको पता है पीयूष यादव, और एक कट करना चाहते थे वहां पे पीयूष. बहुत ही तेज बैट फ्लो वहां पे पीयूष पर कोई संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में. अच्छी गेंदबाजी करने देखने मिल रही है सुजीत, और अच्छा ही कैच, बहुत ही शानदार कैच पकड़ा था वहां पे डीप स्क्वायर के क्षेत्र में सिराज खान का. सेफ हैंड्स सुजीत यादव, अच्छे ऑलराउंडर, बैटिंग बॉलिंग दोनों ही अच्छी करते हैं सुजीत. पटकी हुई गेंद थी, देखिए हल्के हाथों से खेला है इसे. क्या ये 1 रन होंगे? यस, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा वहां पे. सर्वेश हार्ड हिटर बैट्समैन, पर कुछ मौका नहीं मिला सर्वेश को बैटिंग का. आज सिर्फ मात्र 3 विकेट गई नूर बॉयज की. रन 79 रन्स बनाए नूर बॉयज ने. हार्ड हिटर बैट्समैन सर्वेश को कोई भी मौका नहीं मिला. अगर बैटिंग का मौका मिलता तो बड़े बड़े षटकार देखने मिलते उनके बल्ले से. येस डेफिनेटली मोठे फटके तर येणं गरजेचं. आपण स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय माहीला, एक क्लासिकल बॅटर. ज्यावेळी आक्रमकता असते त्यावेळी मात्र, ज्यावेळी मात्र संयमता दाखवावी असते त्यावेळी मात्र संयमता आपण माहीच्या बॅटमधनं पाहतोय. तोच मात्र संयमी परंतु तितकाच घातक असा माही आपण पाहतोय बॅटिंग स्ट्राईकवर. या पुढचा चेंडू जबरदस्त, इथे चान्स बनतोय. येस, ओ इट्स ओ युटी यू ब्युटी. खेळी समाप्त झाले, माहीला माघारी जावं लागेल. दुसरा गडी गारत. येस, सुंदर कॅच मागे मागच्या पावली पळताना मात्र पकडलं हे झेल, आणि माहीची खेळी संपुष्टात झाली. चांगली पार्टनरशिप बिल्टअप होता होता संपुष्टात आली. माघारी परतला माही. आता मात्र पीयूष वैयक्तिक 7 या धावावर खेळतोय. 3 चेंडू समाप्त खेळून झाले. त्यानंतर मात्र आता त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सुजित. पहिला गडी गारद केलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. 2 धावा दिल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुजित. सुंदर हलकेच खेळून काढलाय. आल्या आल्या पावली मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क करणं हे मात्र एकमात्र कर्तव्य दिसतोय. संदेशचं पहिली धाव आपल्या बॅटमधनं काढली आहे. सावध पवित्रा. त्यानंतर मात्र हलकेच मैदानाचा अंदाज घेतल्यानंतर मात्र आक्रमण करताना आपण संदेशला पाहूच. परंतु सुजितचे या गोलंदाजीचं विश्लेषण. 5 चेंडू समाप्त झालेत. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं, आणि काय सुंदर गोलंदाजी प्रसाद टाकली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी गारद केलाय, तो पण महत्वाचा. मिस्टर माही डगआउटच्या आतमध्ये पाहतोय आपण. बिल्कुल. और इसके बाद 2 ओवरें रहेंगे साहिल की, तो बहुत ही अच्छी सूझबूझी से गेंदबाजी, और इसी भी जाता हुआ क्या ये कैच होगा? और यहाँ पे खराब क्षेत्र रक्षण. 4 रन के लिए बॉल होता हुआ फरार अलोंग द कारपेट. मिसफील्ड का ये चौका कितना पड़ेगा भारी देखना होगा, क्योंकि जैसे मैं कह रहा था कि बहुत अच्छी गेंदबाजी हो रही थी. इसके बाद 2 ओवरें साहिल जो आइकॉन प्लेयर है उनकी बची है. नावेद जो ओनर है वो उनकी ओवरें बची है. विनय की 1 ओवर बची है. तो गेंदबाजी तो स्ट्रांग है यहाँ पे नूर बॉयज की. कितना प्रेशर, क्योंकि विकेट्स दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 23. 2 गडी गारद झालेत. आपण पाहतोय कुरार प्रीमियर लीग पर्व 9 2026 मध्ये पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. युट्यूबवर जोडणाऱ्या आमच्या सर्व प्रेक्षक रसिकांना
क्रीडा रसिकांना मी सांगू इच्छितोय आतापर्यंत 23 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी गारद झालेत. पियुष मात्र रंगात दिसतोय आज, कडक फलंदाजी करतोय. छोटेखानी हा देह यष्टीचा पियुष पहिल्या चेंडूवर षटकार मारून इरादे स्पष्ट करतोय. अजूनही आपण पाहतोय विजयाचं समीकरण 36 चेंडू आणि 57 धावा, विनिंग इक्वेशन. यावेळी मात्र बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि डिफेंड करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आपण पाहतोय इथे अस्सूल व्हायचा हा संघ. चलो यहाँ पे इसके बाद वाला मैच रॉयल राजपूताना वर्सेस गोलंदाजी ट्रॅकवर नावेद सज्ज होताना दिसतोय. आपण पाहतोय स्क्रीनवर परशुराम क्षीरसागर प्रेसिडेंट ऑफ केपीएल कडक खोदून काढलाय, हलकेच खेळून काढलाय. एक धाव घेतली, स्ट्राइक रोटेट झाली. पहिला चेंडू अप टू द मार्क. नावेद खान पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर ब्रह्मास्त्र खोलात टाकलेला चेंडू हलकेच खोदून काढला आणि एक धाव घेतली. यस सेन्सिबल क्रिकेट. माहित आहे एका बाजूला पियुष अगदी रंगात दिसतोय. या पुढचा चेंडू, ओ हो अल्टी पलटी चेंडू होणार का? कल्टी नाही, थोडीशी स्पीड कमी. त्यानंतर मात्र इम्रान भाईचं जबरदस्त इथे क्षेत्ररक्षण. त्या बदल्यात फक्त एकच धाव. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड, 2 धावा मिळल्या असत्या परंतु यावेळी मात्र नाकारलंय. संदेश दे, जबाबदारी पुढच्या चेंडूची आपल्या खांद्यावर घेताना संदेश दिसतोय. नाईस पीस ऑफ बॅटिंग पियुष करताना दिसतोय. अल्टी पलटीचा एक चांगला शॉट, संपर्क थोडासा कमी, त्यामुळे मात्र चेंडूने लांबी नाही गाठली. यस वाह करावी लागेल प्रसाद, काय फटके सजवतोय. नक्कीच प्रत्येक वेळी आपण हे करतोय. पियुषच्या बॅट मधनं अतरंगी सतरंगी असे फटके पाहताना दिसतोय. त्यानंतर मात्र नावेद पुनः एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. बिल्कुल, और 80 रन्स का लक्ष्य, 25 रन्स अभी तक हो चुके हैं. और एक स्ट्रोक काउ कॉर्नर के क्षेत्र में 1 रन भाग के कंप्लीट किया. क्या दूसरा रन, बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पे. दूसरा रन चुराना जरूर चाहते थे, वहां पे विनय फील्डर थे. अच्छा सटीक थ्रो. आतापर्यंत प्रसाद धावा झाले 26, लॉस ऑफ 2 विकेट, 2.3 ओव्हर्स समाप्त झालेत. विजयाचं समीकरण आपण पाहतोय आतापर्यंत बनवायचे झाले तर ओ हो रणटुलाची कंटुला, चेंडू सीमारेषे पार, खटक्यावर वॉट आणि जाग्यावर पलटी, चेंडू झालाय कल्टी. व्हॉट अ शॉट. असली त्योहर केपीएल इज हियर. आया आया केपीएल. अगली गेंद, देखिए कुछ अलग करना चाहते थे. एक षटकार जरूर आया था वहां पे, पर कुछ अलग करना चाहते थे वहां पे, रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे. संदेश, कोई संदेशा नहीं मिला वहां पे बैट का, बल्ले से बॉल से. और डॉट गेंद सीबी चाहता हुआ. अगली गेंद नावेद की एक्सपीरियंस, पटकी हुई गेंद थी. फिर से कुछ और अलग करना चाहते थे, खराब गेंद जरूर थी वहां पे. पूरा मौका था वहां पे संदेश को शॉट लगाने का, पर सीधा डॉट गेंद. और 32 रन्स बन चुके हैं अभी तक. 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट जरूर गंवाए हैं, महत्वपूर्ण. वहां पे मित्र प्रेम में 80 रन का ये लक्ष्य है. तीस गेंदों में 48 रन्स, 30 बॉल्स 48 रन्स. देखना होगा किस प्रकार से गेंदबाजी करते साहिल, क्योंकि अगर साहिल शानदार उसको लाइन मिलती है, लेंथ मिलती है, तो बिल्कुल भी हाथ खोलने का मौका नहीं देंगे. अजून एक रत्न गोलंदाजी मार्कवर मिस्टर साहिल दिसे. येस, चांगला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू चाललाय सीमा रेषे पार, येतोय धनधनीत चौकार. पुन्हा एकदा काय बॅटिंग करतायत संदेश. आता मात्र पुन्हा एकदा रंगात आलाय. 4 चेंडू 7 वर खेळताना दिसतोय, पाठला करताना सक्सेसफुली. आतापर्यंत 29 चेंडू आणि 44 धावा बनवायचे आहेत. बिल्कुल, और यहाँ पे इसी बीच पारितोषिक आता हुआ. अगर पीयूष यादव हैट्रिक षटकार लगाते हैं
अगर पीयूष यादव हैट्रिक षटकार लगाते हैं तो अभय कोबरा की तरफ से 2000 रुपए का पारितोषिक पीयूष यादव के लिए हैट्रिक षटकार पे। प्रसाद सांगायचं झालं तर मगाशी आपण बघायचं झालं तर सार्थक ठुकरूलने जबरदस्त गोलंदाजी केली होती. युवा टॅलेंट आजच्या या वर्षीच्या केपीएल मध्ये मात्र निघारताना आपण पाहतोय. हे हिरे मात्र आपण तराशताना पाहतोय या केपीएल मध्ये. साहिल, व्हॉट अ बॉल, क्लासिक, काय अचूक टप्पा, त्यानंतर मात्र टार्गेट हेरलंय. चेंडू निर्धाव, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडीशी अनुभवाची इथे गरज असेल पीयूषला. आपण मगाशच्या मॅच मध्ये पाहिलं सार्थकने जबरदस्त गोलंदाजी टाकली, डिफेंड केले होते टार्गेट आणि 4 विकेट त्याच्या वैयक्तिक स्पेल मध्ये घेताना आपण पाहिले. बिल्कुल, और कुछ कान मंत्र देते हुए संदेश, और यहाँ पे कैच का मौका जरूर था वहां पे, और इसी बीच आता हुआ 1 रन भाग के कंप्लीट किया है। और हमारे मंच पे अतिथि शशिकांत ठसाळे जी, उनका हार्दिक हार्दिक स्वागत है। कुरार प्रीमियर लीग सीजन 9 2026 आप अभी थोड़े समय में देखोगे शशिकांत ठसाळे, इनको स्क्रीन के ऊपर। हार्दिक स्वागत है आपका मंच के ऊपर। अगली गेंद और एक डॉट गेंद, जैसे कि मैं कह रहा था कि साहिल की 2 ओवरें है। भले ही एक पहले ही गेंद पे चौकार लगाया था वहां पे संदेश ने, पर उसके बाद जो रफ्तार बड़ी है साहिल की, ऐसा लग रहा है दुगनी रफ्तार से गेंद कर रहे हैं साहिल। कोई मौका नहीं दे रहे हैं यहाँ पे मित्र प्रेम। 38 रन बन चुके हैं अभी तक, 5 गेंदें हो चुकी है। आखिरी गेंद फिर से गुड लेंथ का टप्पा, ये बहुत ही अच्छी लेंथ और सीधा विकेट कीपर के हाथों में डॉट गेंद। देखना होगा अगली ओवर फॉलो अप ओवर कौन करने आ रहा है, क्योंकि फॉलो अप ओवर अगर अच्छी होगी, क्योंकि अच्छी गेंदबाजी 6 रन ही मात्र खर्च करते हुए साहिल 38 रन बने हैं। एक चौकार जरूर आया था पहली गेंद पे। छह रन मात्र। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या 38, लॉस ऑफ 2 विकेट्स। विजयाचं समीकरण आपल्या समोर येतंय। 24 चेंडू आणि 42 धावा बनवायचे आत्ताही। आपण पाहतोय कुरार प्रीमियर लीग हे व्यासपीठ, ज्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या सर्वांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, ते सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आमचे सर्वांचे लाडके दादा अजित दादा राव राणे यांच्या विद्यमानाने यावेळेस हे प्रस्थापित झालेलं व्यासपीठ डे अँड नाईट रजनीगंधामध्ये चाललेले हे सामने आपल्या सर्वांच्या भेटीस आले आहेत। नक्कीच दादांसाठी टाळ्यांचा गडगडाट झालाच पाहिजे। उमद व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसाठी, आणि तेच व्यासपीठ आपल्या युवा खेळाडूंसाठी उपलब्ध करणारे आपलं व्यक्तिमत्व आहे। केपीएल चा थरार रचतोय या कुर्रार गावामध्ये। नावे दिसते गोलंदाजी ट्रॅकवर पीयूष, ओहो यावेळी मात्र संपुष्टात। ओके टाटा बाय बाय, खेळ खल्लास माघारी परतलाय झेलचीच्या स्वरूपात। पहिल्या चेंडूवर गाडी गारद करतोय नावेद। डीजे बाहुबली शक्तिमान किरण सुर्वे मैदानाच्या दिशेने कूच करताना दिसतोय। द मॅच विनर किरण सुर्वे दिसतोय। पहिलाच सामना 2 चेंडू 9 धावा पाहिजे होता प्रसाद सर। या पठ्ठ्याने 2 चेंडूवर सलग 2 षटकार खेचून जे आपल्या संघासाठी पहिला विजय खेचून आणला होता, तो किरण दिसतोय आपल्याला बॅटिंग ट्रॅकवर। नक्कीच त्याच प्रकारची आणि तीच खेळी पुनश्च एकदा आपल्याला इथे साकारावी लागेल। त्यासाठी मात्र किरण आता सामना करेल तो नावेदचा। पहिल्या चेंडूवर गडी गारद केलाय नावेदचाही तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटेल गोलंदाजी करताना। नेक्स्ट बॉल
और यहाँ पे फिर से पहली गेंद पे बड़ा प्रहार करना चाहते थे, वहां पे फंसाया किरण। एक्सपीरियंस यूज करते हुए हल्का सा वो फ्लाइटेड डिलीवरी वहां पे नावेद खान का डॉट गेंद। और इस मैच इज ऑन, द प्रेशर इज ऑन, प्रेशर बिल्ड होता हुआ यहाँ पे मित्र प्रेम 11 के ऊपर। अगली गेंद नावेद की, देखना होगा किस प्रकार से गेंदबाजी करते हैं। और देखिए हल्के हाथों से खेला है, 1 रन भाग के कंप्लीट किया है। दूसरा रन, यस, क्या ये रन आउट होगा? और अंपायर का इशारा 1 रन शॉट, 1 रन शॉट। येस, नजर हटी, दुर्घटना घटी। यावेळी मात्र दंडित केलं गेलं 1 शॉट, घाई गडबड गोंधळ, त्यामुळे मात्र झालेली फसगत 1 शॉटच्या स्वरूपात 1 धाव कमी झाली। डेफिनेटली चेंडू बरेच वेस्ट होत आहेत। मालवणीत सांगायचा झाला तर गटले सराग नको आणि पोटले मराग नको। त्यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूचा तंतोतंत वापर करून पाठलाग करण्यासाठी किरण सज्जा, बैठक शॉट, वांदे यावेळी आले, लावले कांदे, किरण माघारी आल्या पावली परत। पहिलाच धक्का यावेळी मात्र जबरदस्त लावला गेला, कारण जो किरण सामनावीर होता, तारण हरवता, तो किरण माघारी परततोय। निराश हताश मात्र स्वतःवर नाखुश असेल। फसवा चेंडू, कडक चेंडू अगदी खोलात टाकला। आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये दोन्ही ढेंगाच्या मधून कोकणातली करपुडे भोगद्यामधली जी ट्रेन जाते तशीच ट्रेन मात्र दोन्ही ढेंग्याच्या आतमधून सरळ यष्ट्यांचा वेध आणि मात्र जावं लागेल किरणला माघारी। खंदा फलंदाज आपण पाहतोय, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल। विजयाचं समीकरण आतापर्यंत 20 बॉल 41 रन्स। समीकरण नक्कीच कडक होत चाललंय, कठीण होत चाललंय। नावेद बायद या पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय। नक्कीच मालवणीत सांगायचा झाला प्रसाद, बाजार करूचो असलो तर पावडर लायसर टाइम वेस्ट घालवायचो नाही। नक्की जर बाजार करूचो असलो तर पट्टापट मात्र बाजार करवायचो आणि नंतर पावडर लावचं काय तर बघायचा। परंतु इथे मात्र वेगळा असा, लाली पावडर लावण्यात टाइम वेस्ट, त्यामुळे मात्र बाजार उलगतलो फलंदाजी करणारे संघाचो। यासाठी मात्र इक्वेशन 19 चेंडू आणि 41 धावा। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय केपीएलचा हा थरार। आणि काय संघाने प्रयत्न केलेत, प्रत्येक संघाने आपल्या विजयासाठी जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे। परंतु काहींचा विजय झालाय, काहींची हार झाली आहे, पराजय झालाय। यावेळी मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करताना नूर बॉयज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मित्र प्रेम 11, हे दोन संघ जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये करताना प्रसाद आपण पाहतोय। बिल्कुल, और आप देख रहे होंगे कि कल हो गया, परसों हो गया 100 रन, 100 कल आपने लास्ट मैच देखो कि 121 रन चेस किए थे यहाँ पे जिशान खान की टीम रॉयल राजपूताना ने। और इसी के साथ में एक और डॉट आता हुआ, ओवर की समाप्ति, स्कोरबोर्ड थमता हुआ 39 रन्स विथ लॉस ऑफ 4 विकेट। चेंडू अजूनही 41 धावा होऊही शकतात, त्यासाठी मात्र वैयक्तिक आपल्या अनुभवावर, ताकदीवर विश्वास असणं नितांत गरजेचं। फलंदाजी करणाऱ्या या दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय। साहिल येतोय गोलंदाजी ट्रॅकवर, अगदी सोहेल तन्वईर सारखी ऍक्शन वाईटच्या स्वरूपात। दोन्ही हात पंचांचे झाले समांतर, खूण झाली अवांतर। थोडासा भरकटताना आपण पाहतोय साहिलला। पहिली ओव्हर तर साहिलने चांगली टाकली होती, 7 धावा दिल्या होत्या। त्यानंतर मात्र पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात, यावेळी मात्र 80 धावांचे टार्गेट आपण पाहतोय।
यावेळी मात्र कमबॅक करताना नाईस पीस ऑफ बॉलिंग, अगदी अचूक टप्पा, समजला नाही आणि चेंडू निर्धाव राहतोय. प्रसाद, बिल्कुल जैसे कि मैं कह रहा था कि नावेद खान जो जिस प्रकार की गेंदबाजी करते हैं, साथ में फॉलो अप कवर करते हुए वहां पे साहिल, दोनों ही बाजू से एंड से बहुत ही शानदार गेंदबाजी हो रही है. देखिए ये प्रेशर, क्या ये यस, एक रन से बहुत ही अच्छा यहाँ पे कवर करते हुए समद, वहां पे बॉल को फील्ड किया है इमरान शेख ने. 2 गेंदें हो चुकी है. प्रेशर इज बिल्डिंग ऑन मित्र प्रेम. यावेळी मात्र आपण पाहतोय 16 चेंडू उर्वरित आणि 39 धावा बनवायचे आहेत. विजयाचं समीकरण आतापर्यंत 5.2 ओव्हर फेकले गेले आणि चेंडू लंपास गायब ढगामध्ये. आकाश तोड आकाश फाड इथे फलंदाजी कडक. डेफिनेटली जबरदस्त फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता रंगतदार येईल कारण 15 चेंडू आणि 33 धावा. बिल्कुल पटकी हुई गेंद थी वहां पे, बल्ले का फेस खोला, एक शॉट लगाया पुल और सीधा भेज दिया है मिड ऑफ के रीजन में पूरे 6 रनों के लिए. अनिल आर ने शानदार ऑलराउंडिंग परफॉर्मेंस दिखाते हुए और एक बड़ा प्रहार जरूर करना चाहते थे वहां पे अनिल आर ने, पर क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे साहिल. कमबैक डिलीवरी, जोरदार तालियां एक बार साहिल के लिए. 14 चेंडू 33 धावांचं इक्वेशन. विजयाचं समीकरण आपण पाहतोय. थोडीस आत्मविश्वास येणं फलंदाजीमध्ये गरजेचं नक्कीच चेसेबल असेल. 14 चेंडू 33 धावा बनतायत, त्यासाठी मात्र अचूक टप्पा यावेळी मात्र साहिलकडे पाहायला भेटतोय. कमबॅक करतो, बॅक फुटवर ढकलले, यावेळी मात्र फलंदाज झाला, हलकेच खेळला, एकच धाव. बिल्कुल, और अभी समीकरण 13 गेंदों में 32 रनों की जरूरत है. द मैच इज ऑन. सिर्फ आपको 14 रन प्रति ओवर, 14.77 रन प्रति ओवर बनाने होंगे इस मैच को जीतना है. तो मित्र प्रेम देखना होगा अगली गेंद, आखिरी गेंद साहिल की. और मुझे लग रहा है थोड़े से दिशा से भटके वहां पे साहिल. कमेंटेटर्स कर अच्छी गेंदबाजी जरूर कर रहे थे साहिल, और दिशा से भटके, अंपायर का इशारा. सलमान खान, सॉरी शाहरुख खान के स्टाइल में देते हुए एक वाइड. येस, खान इम्पॉर्टंट. यावेळी मात्र 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल, जबरदस्त फटका आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, 1 बाउन्स, क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू, त्यानंतर मात्र परत फेकी, ओनली 1 धाव. यावेळी मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. उर्वरित 2 षटक अंतिम मोक्याची असतील आणि निर्णायक असतील या सामन्याला कलाटणी देण्यासाठी. त्यासाठी मात्र 23 धावा बनवणं नितांत गरजेचं आणि अनिवार्य राहील ते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. गोलंदाजी संघ तुर्तास तरी आनंदी असेल, कारण ज्या हिशोबाने गोलंदाजी चालली आहे अगदी अप टू द मार्क आणि अचूक टप्पा आपण म्हणू शकतो. टप्पो, येस, अचूक टप्पो सांगायचं झालं तर पुन्हा एकदा अचूक टप्पो टाकलो गेलो. यावेळी मात्र खूर उडवले गेले, धूळ उधळण मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. गोलंदाजी करणारा हे संघ मात्र आपला जोर आजमावताना दिसता. चला लवकरात लवकर करा, गावकी भावकीची मीटिंग संपवायची असा. नावेद खानचं जर गोलंदाजीचं विश्लेषण करूचं झालं, आतापर्यंत 2 षटक समाप्त झाले आणि तब्बल 10 चेंडू 10 धावा फक्त दिल्या गेल्या आणि 2 गडी गारद केले गेले. म्हणजे कंजूसी गोलंदाजी काय असता ती मात्र आपण नावेद खान कडनं बघू भेटली. यानंतर मात्र विनय प्रारंभीचं षटक टाकल्यानंतर आता निर्णायक षटक घेऊन पॉवर प्ले बॅटिंगचा यावेळी मात्र पंखो फिरलो गेलो आणि पॉवर प्लेचा इशारा मात्र पंचांकडनं करताना आपण बघू भेटतो. विनय एक युवा तेज तर्रार मारो करणारा खेळाडू आणि त्याच्या खांद्यावर ही बॅटिंग पॉवर प्लेची धुरा आपण गोलंदाजीसाठी बघतो. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विनय, येस, शॉर्ट पिच पद्धतीचं आखूट टप्पो पुन्हा एकदा बघू भेटलो आणि दंडेत, येस, दोन्ही हात समांतर, धावा आल्यात पुन्हा एकदा अवांतर. अंपायरशी कोणीही वाद करायचा नाहीये.
अंपायर पेनल्टी देऊ शकतात. आम्ही पूर्ण राईट्स त्यांना दिलेत. जो डिसिजन असेल तो फायनल असेल, यावर कोणतीही करेक्शन होणार नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. चलो, अंपायर डिसीजन वुड बी फाइनल डिसीजन. प्लीज टेक अ नोट ऑफ दैट ऑल टीम्स. और हमारे साथ इसी बीच संतू आ चुके हैं. संतू का स्वागत. संतू उर्फ गोंडा. यानंतरचा चेंडू विनय गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने झणझणीत षटका नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण केले गेले. यावेळी मात्र जीवाच्या आकांताने केलेली फिल्डिंग. त्यानंतर मात्र रनिंग बिटवीन द विकेट अप टू द मार्क. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचले. हँड अँड आय कोऑर्डिनेशन. त्यानंतर मात्र जबरदस्त कॉलिंग आणि या कॉलिंगच्या बदल्यात मात्र इथे 3 धावा घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी. रात्रीच्या या सत्रामध्ये काय रनिंग बिटवीन द विकेट करतायत हे दोन्ही फलंदाज. जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही 11 चेंडू आणि 26 धावा हे विजयाचं समीकरण असेल. 5 मिनिटं बाकी आहेत हे षटक संपण्यासाठी. दोन्ही षटक संपण्यासाठी, नाही तर पेनल्टी लागेल. वेळेचा नक्कीच अपव्यय टाळवायचा आहे. टाइम थांबत नाहीये. इट्स अ रनिंग. ठीक टॉक. त्यामुळे मात्र वेळेचा अपव्यय टाळायचा आहे, नाही तर पेनल्टीला सामोरे जायचंय. नेक्स्ट बॉल विनय. यावेळी मात्र पायावर आदळतोय. एक धाव तर घेतली गेली लेग बायच्या स्वरूपात. धावा झालेत आतापर्यंत 55 आणि इक्वेशन 10 चेंडू. प्रसाद 25. बिल्कुल. देखिए, अगर आप मैचेस देख रहे हैं तो मैं जैसे कह रहा था कि 122 कल चेज हुए थे जिशान खान रॉयल राजपूताना पर. अभी 80 रन का लक्ष्य. ऐसा लग रहा है कि 80 रन भी बनाने नहीं दे रहे यहाँ पे नूर बॉयज. क्या शानदार गेंदबाजी हो रही है यहाँ पे. हमने देखा नावेद खान को फॉलो अप ओवर किया. उसके बाद साहिल पात्रे आइकॉन. उसके बाद विनय. बहुत ही शानदार गेंदबाजी देखने मिल रही है नूर बॉयज के तरफ से. देखना होगा आखिरी की ओवर. अभी 9 गेंदों में 24 रनों की जरूरत है. आखिरी ओवर में कितने रन बचते हैं. 3 गेंदें शेष इस ओवर की और एक डॉट गेंद. ये प्रेशर है यहाँ पे खुर्रार प्रीमियर लीग का. ये प्रेशर है लाइट्स का. अंडर द लाइट्स षटकार लगाने, स्ट्रोक्स लगाने में दिक्कत जरूर होती है वहां पे. हमने देखा बैटिंग में नूर बॉयज में भी पहली ओवर मैडन आई थी, पर उसके बाद जो कमबैक किया वो एक माही का ओवर. उसके ऊपर हावी हुए थे पूरे नावेद. बहुत ही अच्छी परफॉर्मेंस देते हुए, ऑल राउंडिंग परफॉर्मेंस देते हुए नावेद सिर्फ 10 रन दिए अपने 2 ओवरों में. अगली गेंद और यहाँ पे क्या बेहतरीन स्टॉप. एक मिस फील्डिंग जरूर किया था वहां पे, पर इस बार कमबैक करते हुए अपने टीम के लिए पूरे 3 रन बचाते हुए. जोरदार तालियां एक बार. अजूनही 7 चेंडू आणि 23 धावांचं इक्वेशन विजयासाठी. अंतिम चेंडू निर्णायक असेल विनायकच्या या स्पेल मधला. विनय विश्वकर्मा आपण गोलंदाजी ट्रॅकवर बघतोय. वेगावर स्वार असा चेंडूचा भडीमार करणारा हा गोलंदाज. यावेळी मात्र गुडलेनवरनं चेंडूने हलके दुसरी घेतली आणि यशस्वी षटक मात्र समाप्त झाले.
आहेत. 40 मिनिटं संपली आहेत. तर पुढचा निर्णय एक क्षेत्ररक्षक इंटर सर्कल मध्ये येणं गरजेचं असेल. 40 मिनिटांचा जो अवधी दिला होता त्याची तंतोतंत पाळणी झाली नाही आणि वन्स अगेन इथे पेनल्टी दिली जाते. एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य असेल. मिस्टर इम्रान दिसत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच एक खेळाडू मात्र इंटर सर्कल मध्ये आपण पाहते पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. विजयाचं समीकरण 6 चेंडू 23 धावा कुटायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वर पाहतोय आपण अनिल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषा पार येतोय. 1-2 का 4 रम पम सौकार. अंतिम महत्वाचं षटक मोक्याच्या क्षणी आलेला हा सामना. 5 चेंडू आणि 19 धावा. यावेळी मात्र मनोबल वाढवावं लागेल, ताकद दाखवावी लागेल. त्यासाठी हा चेंडू गुडलेन वरनं उसळी घेतली. त्यानंतर मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव. अजूनही 4 चेंडू 19 धावा, 4 मोठे फटके आणि मॅच ऑन. त्यासाठी मात्र गोलंदाज इम्रान आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडूवर फक्त 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर तर चौकार नक्कीच आला. त्यानंतर मात्र निर्धाव मात्र कमबॅक करताना दिसते गोलंदाज इम्रान. बदल आलित्य त्यामागे ताकद नजाकत तोड फोड. चेंडूला हाणलंय आणि पाठवलंय सीमा रेषेपार. कडकडीत चौकार. अंतिम 3 चेंडू शिल्लक आणि अजूनही 15 धावांची गरज. 3 मोठे फटके देऊया झटके. त्यासाठी मात्र खेळाडू अनिल दिसतोय. आत्ताच चौकार मारलाय. 3 चेंडूवर 2 चौकाराने आपले इरादे स्पष्ट केलेत. संघाला विजयासाठी 3 चेंडू 3 मोठे सिक्सर चालू करावा लागेल. डीजेचा मिक्सर तेव्हाच मात्र बॅट मधनं निघतील 3 चेंडू आणि 3 सिक्सर. त्यासाठी मात्र अनिल दिसतोय. ही जबाबदारी अनिलला घ्यावा लागेल. त्यासाठी इम्रानचा सामना करावा लागेल. इम्रान ही जबरदस्त गोलंदाजी करते. गोलंदाजी ट्रॅकवर. फसवा चेंडू कॅच होती. निसटते सुटते. त्यानंतर मात्र तिथे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसतोय. एकच धाव. आत्ता सामना फसलाय. फसगत. यावेळी मात्र फक्त सामना बनू शकतो जर गोलंदाज फलंदाजाच्या प्रेमात पडला तरच. अवांतरच्या स्वरूपात जर एखादा नो आला तर पुनश्च एकदा मॅच ऑन होईल. त्यासाठी मात्र गोलंदाज फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडणं नितांत गरजेचं असेल. पण ही जबाबदारी मात्र आपण इम्रानला पाहतोय. आतापर्यंत काय षटक हाताळलंय. मग अशीही आपण पाहिलं 2 बॉल 14ची मॅच वाईड आल्यानंतर थोडंसं मॅच बनली होती. मात्र तशीच परिस्थिती पुनश्च एकदा येईल का आणि मनोरंजन प्रेक्षकांचं होईल का यासाठी मात्र इम्रानला काहीतरी करावं लागेल. 2 चेंडू आणि 14 धावा. येस बिग 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 चेंडू पाठवलाय. आकाड्या पार गडग्या पार डोंगरा पार येतोय कडकडीत सिक्सर. डीजे 1 चेंडू 8 धावा. निर्णायक चेंडू असेल.
चेंडूची व्हॅल्यू लाखाची असेल. मारला तर हाणला तर पाहू. एक चेंडू पाठवलाय आखांडाच्या पैलाडी. चेंडू गेला नदी पार, परंतु विजयी झालो यावेळी मात्र संघ दूर बॉईज विन बाय 1 रन. आजच्या दिवसातलं दुसरं सामनो एका धावेने जिंकताना आपण बघितलो. यानंतरचा सामना जिशान आपला निर्णय करवायचा आहे. आपण टॉस विन झालेत. रॉयल राजपुताना वर्सेस छत्रपती